नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचा निर्णय हा अधिवेशनामध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये होणार आहे का, झाला आहे का, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपयाचा जे हप्ता आहे तो येत असतो. कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. या योजनेचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच जमा होणार आहे. 20वा आणि 21वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि PM किसान योजनेचा आता 21वा हप्ताचा जो लाभधारी आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल. पण 20व्या हप्त्यासाठी जवळपास 96 लाख शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि 21वा हप्ता पण. आता 21व्या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल, कारण की 21व्या हप्त्यामध्ये ही संख्या फार कमी झालेली आपल्याला कमी PM किसान योजनेमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना कमी केलेलं आहे असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. पण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे फार्मर ID असणं गरजेचं आहे. मित्रांनो, महत्त्वाचा अपडेट आहे ते जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याचा जो निर्णय आहे तो हिवाळी अधिवेशनामध्ये जे मुख्यतः होणं फार महत्त्वाचं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांविषयी कोणकोणते निर्णय होतात हे पण पाहणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोण उभं राहतं आणि कोण नाही हे पण पाहणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायला हा जो हिवाळी अधिवेशनामध्ये जो निर्णय होतात ते फार महत्त्वाचे असतात. दुसरं म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जी काही रक्कमेचा निधी आहे तो निधी लवकरच मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी जो नेता आहे ते असणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय शिवराय.